आज आपल्याला माहित असेल ही सत्ताधारी षडयंत्रकारी जमा आज आमचा स्वाभिमान विकत घ्यायला निघाले आणि आपला स्वाभिमान आपला टाकून द्यायला तयार झाला। आमची ही अवस्था आणि व्यवस्था कशी केली? दादाला सुप्रीम कोर्टाने आम्हाला सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की या देशाचा खराब मालिक आदिवासी आपला आत्ताच्या आज आपल्या कागदावर लिहून आम्ही इतक्या ठट्ट्याने आणि स्वाभिमानाने का असतो? कारण आम्ही या देशाचा मालक। आज आम्ही ये देश की जल जंगल जमीन के हम मालक स्वाभिमानाला सांगता आलं पाहिजे का? कारण या देशाला स्वातंत्र्य देण्याकरिता सर्वात आधी जर कोणी लढले असतील तर आदिवासी। या जल जंगल जमिनीच्या संरक्षणासाठी जर कोण लढले असतील तर या देशात जर सर्वात अधिक आंदोलन झाले असते तर ते कुणाचे? आदिवासींचे। आज आपल्याला माहित असेल आम्हाला मनोवाद्यांनी वारंवार आपला इतिहास मोठा आणि आमचा इतिहास मोठा करून सांगितला। ज्यांनी मला इथं उभा राहून बोलण्याचा हक्क अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जल जंगल जमिनीचे संरक्षण करतात महानायक धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, जी माझ्यासाठी लढली म्हणूनच मी घडली अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, क्या खूप लढी मर राणी हो तो आदिवासियों की नारी थी अशी माझी प्रेरणा स्तोत्र समस्त आदिवासी महिलांचे स्तोत्र आमच्या झलकारीबाई, गोंडवाना साम्राज्याचे सम्राज्ञी वीरांगणा राणी दुर्गावती, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे महाराज, जयपाल सिंगजी मुंडा, तंड्या मामा, बाबूरावजी शेळमाके, क्रांतीवीर नारायणसिंगजी उईके या समस्त महामानववादी विचारसरणीच्या समस्त महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करते। सन्माननीय मंच आणि मंचासमोरील आपण सर्व आदरणीयांना माझा जय सेवा जोहार, जय भीम, जय संविधान। आज आपण इथे गोंदिया जिल्ह्यातील गर्रा या गावात संविधानवादी राष्ट्र निर्माण व आपल्या नायकांनी आपल्या बुद्धीच्या बळावर आपल्या संघर्षातून आम्हाला जे कार्य करायला लावलं त्या कार्याची प्रेरणा घेण्याकरिता आजचा आपण इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आजचा कार्यक्रम म्हणजे संविधानिक बौद्धिक इतिहास सामाजिक अधिकार ही जनसभा। आज या जनसभेत जरी मला वाटतं आता पुष्कळशा लोकांची तर मानसिकता थकलेली आहे ऐकण्याची, पण ऐकावंच लागेल कारण आज आपल्या ज्या समाजावर जो अन्याय अत्याचार होत आहे त्याच्याविषयी बोलावंच लागेल। जोपर्यंत ऐकणार नाही इथं येणाऱ्या मान्यवरांचं काय सांगत आहेत काय बोलत आहेत हे जोपर्यंत तुम्ही ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला माहीत कसं होणार आणि माहीत नाही होणार तर मग बोलणार कसं? आज काय गरज पडली तुम्हाला या गर्रा या ठिकाणी अशी जनसभा घेण्याची? एक विचाराचा प्रश्न आहे, आम्हीच का ही जनसभा घेत आहोत? आज आपल्याला माहित असेल ही सत्ताधारी षडयंत्रकारी जमा आज आमचा स्वाभिमान विकत घ्यायला निघाले आणि आपला स्वाभिमान आपला टाकून द्यायला तयार झाला का? आमची ही अवस्था आणि व्यवस्था कमी केली कशी केली? आज आपल्याला माहित आहे वारंवार आम्ही मणिपूरच्या बाबतीत बोलत आहोत। अहो मणिपूर खूप दूर राहिलं, मणिपूर खूप दूर राहिलं। आज गोंदिया सुद्धा मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही आणि होतच आहे आणि होत आहे। अरे तिथं बळजबरीनं झालं, इथं स्वइच्छेनं होत आहे, तिथं बळजबरीनं झालं, इथं स्वइच्छेनं होत आहे। कसं होत आहे सांगते ते। आज आम्हाला प्रत्येक म्हणजे आदिवासी म्हणतात आदिवासी या देशाचा मालक आहे। हा 5 जानेवारी 2011चा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे, इथं असणाऱ्यांनी प्रत्येकाने लिहून ठेवा। 5 जानेवारी 2011 या तारखेला सुप्रीम कोर्टाने आम्हाला सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की या देशाचा खराब मालिक आदिवासी आहे। हा आपल्या आत्ताच्या आज आपल्या कागदावर लिहून घ्या। माहीत असावा आम्ही इतक्या ठणठणी आणि स्वाभिमानाने का असतो? कारण आम्ही या देशाचा मालक आहोत। आज आम्ही ये देश की जल जंगल जमीन के हम मालक है, हे स्वाभिमानाला सांगता आलं पाहिजे का? कारण या देशाला स्वातंत्र्य देण्याकरिता सर्वात आधी जर कोणी लढले असतील तर आदिवासी। या जल जंगल जमिनीच्या संरक्षणासाठी जर कोण लढले असतील तर आदिवासी। या देशात जर सर्वात अधिक आंदोलन झाले असतील तर ते कुणाचे? आदिवासींचे। आज आपल्याला माहित असेल आम्हाला मनोवाद्यांनी वारंवार आपला इतिहास मोठा आणि आमचा इतिहास मोठा करून सांगितला। अरे 1857चा इतिहास बघा, 1857चा इतिहास बघा, वारंवार आम्हाला सांगितलं जातं 1857 ची लढाई, 1857 ची लढाई। अरे 1855 ची लढाई बघा, 1855 ची लढाई बघा, पहाडी आंदोलन ज्याच्या फुलं झाडू सिंधू कानो या आणि 4 भाई एका परिवारातले किती भावंड? 8 भावंड बहिणींनी बलिदान दिलं कशासाठी? आपल्या जल
शिक्षणाची सुविधा नव्हती, जागृतीचं साधन नव्हतं, कुठल्या प्रकारचं असं मोहीम नव्हता घेता येत ना, कुठल्या प्रकारे आपल्याला त्यांना जागवता येत होत्या. कशा लढल्या असतील, ती कुठून आली असेल त्यांच्यासाठी, समाजासाठी आत्मीयता कशा लढल्या त्या जंगल जमिनीच्या संरक्षणासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी. विचार करा, आज एका घरच्या 8 बहीण भावंड या आंदोलनामध्ये सामील होतात. मग आम्ही आज तर विज्ञान युगाच्या महिला आहोत. अरे ही आदिवासी संस्कृती मातृसत्ता पद्धतीची आहे, मातृप्रधान संस्कृती आहे. या जगाला संस्कृती देणारी ही पहिली आदिवासी महिला आहे. या जगाला शेती करण्याचा जर कोणी व्यवसाय दिला असेल, शेती करणं कसं असतं ते कोणी जर शिकवलं असेल तर ते आमच्या आदिवासी महिलांनी शिकवलं. मग आज आम्ही बापच्यातली तीच फुलं झाडू गेली कुठं? अरे आज आमचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. इथं म्हटलं जातं हिंदू धोक्यात आहे, हिंदू धर्म धोक्यात आहे असं म्हटलं जातं. अरे कुणी धोक्यात नाही, आणि यांचंच राजकारण आहे, यांचंच सर्व काही आहे, हेच कसं काय धोक्यात असणार? यांची सत्ता आहे, मग हे कसं धोक्यात असणार? अरे खरं तर आज धोक्यात आहे आमचा आदिवासी. आज आमचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, आमची संस्कृती धोक्यात आलेली आहे. आज बघा, आज आपल्याला कुठल्या पुस्तकात सांगितलं नाही का की आपलं पहाडी आंदोलन, या सगळ्यात इतिहासाचं मोठं आंदोलन माझ्या आई बहिणींनो, 75,000 आमच्या आदिवासी महिला भगिनी लेकराला पाठीवर बांधून लढल्या. आम्हाला शिकवलं जातं क्या खूप लढी मर्दानी होतो, झाशीवाली राणी ती. अरे खाट नाही लढली ती. गुगल सर्च करा, झलकारी बाईचा इतिहास वाचा. लढली असेल ती कोण? आमची आदिवासी महिला भगिनी झलकारी बाई. लेकराला पाठीवर बांधून मागच्या घरात पडाला. ती कोण होती? राणी लक्ष्मीबाई. आणि आमच्या झलकारी बाईंनी गुगलाशी सामना केलेला आहे. आम्ही त्या झलकारी बाईच्या लेखी आहोत. काय लढली ती? गोंडवाना साम्राज्याची सम्राज्ञी वीरांगना राणी दुर्गावती, तिच्या आम्ही लेखी आहोत. काय लढली? अवघ्या 500 सैनिकांना घेऊन ती लढली. मुघलांची किती? 2000 सैनिकाशी लढली. आणि अंतिम वेळी आपलं प्राण स्वतःच्या हाताने घेतलं. पण आपलं शरीर, आपली काया वाचा दुश्मनाच्या हातात तिने दिली नाही. तिचे आम्ही वंशज आहोत, तिचे आम्ही लेखी आहोत. अरे आमच्याकडे काय प्रेरणा घेणाऱ्या स्त्रिया आहेत बघा. कशी लढली असेल ती 17व्या-18व्या शतकामध्ये आमची सावित्रीबाई. अरे काय होतं त्यावेळेस ब्राह्मणाचं वर्चस्व, किती वर्चस्व होतं ब्राह्मणाचं. काय ओपन चॅलेंज, आताचे चॅलेंज करतात मन की बात. अरे घर में घुस के मारेंगे, हे काय चॅलेंज आहे? अरे सावित्रीबाईंनी भिडेवाड्यामध्ये पहिली महिलांची शाळा ओपन केली, ब्राह्मणाच्या घरात घुसून. हे असते चॅलेंज. आमच्या सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षणाचं काय असतं हे शिकवलं. आज आम्ही शिकत आहोत, वाचत आहोत, लिहत आहोत की आज तिच्या संघर्षाचे हे फळ आहे. आज तिच्याकडनं प्रेरणा घ्या. आज आमची आदिवासी महिला आज कुठंतरी ह्या बाबा कामामध्ये गुरपडत चाललेली आहे. मला सांगा, ह्या जेवढ्या माझ्या क्रांतीवीर महिलावर मातृशक्ती लढल्या, त्यांनी सांगा बरं कुठला व्रत केला होता बरं? कुठला सोमवार केला, कुठला मंगळवार केला आणि कुठला बुधवार केला? कशा लढल्या त्या आपल्या जिद्दीने, लढल्या त्या आपल्या स्वाभिमानाने, आपल्या जंगल जमिनीसाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी लढावंच लागेल. लढल्या वाचून आता गत्यंतर नाही. हिची ही घेण्याच्या कात्रीची सरकार आता तुम्हाला आम्हाला ऐकणार नाही. आज पाहता की आज आपल्या आदिवासी समाजावर अशा कुठल्या प्रकारचे प्रकल्प काढून आपलं अस्तित्व नाहीसं करत आहे. आज आमचे हक्काधिकार संपवत आहे, तरी आम्ही दुबानाशे मुकुटपणे पाहतो. काम नशेलाचा का आमची अवस्था अशी झालेली आहे? आम्ही या देशाचे मालक ना, मग आमची अवस्था अशी का झालेली आहे? आम्ही तर त्या लढवया क्रांतिवीराचे लेकरं ना. ही आमची माय बाबा आमच्यासाठी लढली, येणाऱ्या पिढीसाठी लढले. आता आम्हाला लढावंच लागेल. अरे आम्ही मोठ्या संख्येने जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करतो. का साजरा करत असतो? कारण त्यांच्या आज आपण जयंती याच्याकरता साजरा करत असतो. त्यांनी केलेल्या कार्याचा वसा, त्यांनी केलेल्या कार्यातून आम्ही प्रेरणा घ्यावं आणि आपल्या येणाऱ्या पिढीला त्यातून काहीतरी मार्गदर्शन देता यावं, त्यांच्या कार्यावर आपल्याला चालता यावं, म्हणून आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या स्मृती दिवस साजऱ्या करत असतो. पण आता काय होत आहे? आपण आपला इतिहास वाचायला पाहिजे. आज आपल्या क्रांतिवीरांनी आम्हाला काय सांगितलं हे समजायला पाहिजे. अरे मी पण तुमच्यासारखीच होती माझ्या आई बहिणींनो. मलाही समजत नव्हतं समाज म्हणजे काय. कुणीतरी असे झाले आणि मार्गदर्शकांनी असं सांगितलं की ताई आपण काय आहोत, आपला पहिला वर्ग काय आहे, आपण तर खरं या समाजाची रचनाकार आहोत, आपण या समाजाची निर्मितीकार आहोत. आपण असे का मागत नेहमी मी त्या मागच्या खुर्चीवर बसून राहायचे, तरी समाज कधी कळलंच नाही. पण कुणीतरी असे मार्गदर्शक आले, त्यांना मी भरून ऐकली आणि थोडं तरी त्या मार्गदर्शनातून त्या मार्गदर्शकांकडून थोडं तरी
ती जगाचा उद्धार करणार, म्हणजे आम्ही सर्वश्रेष्ठ म्हणून आम्हाला सर्व अधिकार दिलेले आहे. त्याच्यानंतर मला असं कळलं की जिच्या हाती पाडवण्याची दोरी ती जगाचा उद्धार करेल, म्हणूनच तिच्या हातात दिला आम्हाला व्रतवैकल्प्याची झोळी. हे मग नंतर षडयंत्रानं मला कळलं. अरे कारण घरची निर्माती, या जगाची निर्माती आमची आदिवासी महिला वर्ग आहे. मग तीच का अशी मागे? कारण मग नंतर कळलं की हिच्या हातामध्ये व्रतवैकल्प्याच्या झोळ्या दिल्या, ही त्याच्यातच गुरफटून राहिली आहे. सोमवार सोळा मंगळवार काय काय कोणते बुधवार कोणते गुरुवार हे तुम्हाला सांगा. अरे मला एक सांगा, तुम्हाला या बंधनातून मुक्त करायला कुठली देवी आली हो? राधा माडा आणि मुष्टी काढा एवढंच होतं आमचं आयुष्य. एवढंच होतं की नाही? चूल आणि मूल लढली माझी सावित्री, काढलं आम्हाला या साखरतंडातून दिलं बाहेर. हे तिचे उपकार माना. ती म्हणत नाही माझा हा दिवस माना तो दिवस माना, पण तिचे विचार माना, तिचा संघर्ष वाचा. कुठली पोती वाचायची तुम्हाला गरज पडणार नाही. तिच्या कार्याचा वसा घ्या, तुम्हाला कुठलाही वसा घ्यायची गरज पडणार नाही. अरे आज आमच्यासाठी एवढ्या महान क्रांतीवीर महिला वीरांगणा आमच्यासाठी लढल्या. कशासाठी लढल्या? येणाऱ्या पिढीसाठी. आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आम्ही मार्गदर्शन दाखवावं, येणाऱ्या पिढी कुठल्या गुलामगिरीत राहू नये म्हणून या लढल्या. आमच्या मुक्ततेसाठी लढल्या, आमच्या सुटकेसाठी. कसं आम्ही यमयातना सहन केल्या होत्या काळात. स्त्री शिकली तर काय होते? अरे मुलगी शिकली की धर्म भ्रष्ट होतो, संस्कृती भ्रष्ट होते. असं आधी हे आमच्या मनोवाद्यांचे विचार. अरे आज सगळ्या क्षेत्रात बघा तर त्यांच्याच महिला सगळ्या क्षेत्रामध्ये सर्वप्रथम आहे. आम्ही कुठं आहोत? आज तर ती सर्वांसाठीच लढली. आज अशी अवस्था झाली आहे माझ्या आई बहिणींनो. आज दोनचा पदार कमरेला कसा आणि मैदानात उतरा म्हणणार. आता आपल्याला वाचाल तर वाचाल, पण आता वाचाल तर आता लढाल तरच वाचाल. कारण आता एक हात से पढाई तर दुसरे हात से समाज की सामाजिक लढाई लढली पडेल. आता लढल्याशिवाय गत्यंतर नाही. आज आपल्याला माहित असेल माझ्या आई भावांनो की या गोंदिया जिल्ह्यातील 110 गावं उठण्याच्या मार्गावर आलेली आहेत. आज आपल्याला माहितच असेल. आज आम्ही आमच्या या दिवसा ब्रिगेड वीरांगणा राणी दुर्गावतीच्या माध्यमातून आज आम्ही गावोगावी एक कॅडेट कॅम्पच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करत आहोत की आपल्या अस्तित्वासाठी जागृत व्हा. अरे हे 110 गावं तिथून उठत नाही आहे तर तुमच्या येणाऱ्या पिढीचे पूर्ण हक्क अधिकार नष्ट करत आहे. आज आम्हाला व्याघ्र प्रकल्प हत्ती प्रकल्पाच्या नावावर, आज विस्थापनाच्या नावावर आमचे हक्क अधिकार संपवत आहे. आज त्यांना माहित आहे की आम्ही आदिवासींचे हक्क अधिकार संपवू शकत नाही. मग काय करायचं? तर असे षडयंत्र या सत्ताधारी षडयंत्रकारी सरकारने तयार केलेले आहे. आज आम्हाला हत्ती प्रकल्प व्याघ्र प्रकल्प या नावानं आम्हाला तिथून हाकलण्यात येत आहे. आज आमचे हक्क अधिकार संपले, काय करणार? आज तुम्ही विस्थापन झालेल्या गावाची अवस्था बघा हो माझ्या आई बहिणींनो. एक मिनिट ताई ऐका, कारण ही अवस्था त्या विस्थापित झालेल्या गावांवरच झाली अशी नाही. सबका नंबर आएगा, सबका बारी से नंबर आएगा. जागृत व्हा. आज त्या विस्थापित झालेल्या गावांची अवस्था बघा. त्यांना 1 एकर 2 एकर किती एकर असलो शेती गावात त्या स्वाभिमानाने जगत होत्या, स्वाभिमानाने राहत होत्या, आपल्या हक्क अधिकाराने जगत होत्या, सन्मानाने जगत होत्या. आज त्यांना विस्थापन केलं. आज त्यांची अवस्था जाऊन बघा. हाती काम नाही, हाती त्यांच्या काम नाही आहे. शेती गेली, किती पैसे दिले हो? 10 लाख 20 लाख काय दिले ते माहित नाही, तेवढी रक्कम दिली. आता जोपर्यंत रक्कम होती तोपर्यंत त्यांनी छान बसून खाल्लं. आता पैसे संपले, आता पैसे संपले, रोजगार उरला नाही, करावं काय? आता करावं काय? अहो माझ्या आई बहिणींनो ऐका 2 मिनिटं. आज अशी अवस्था झाली आहे. तुम्ही मणिपूर म्हणत आहात ना, इथं मणिपूर होत आहे. आज आमच्या महिला भगिनी अशा त्यांना या गरिबीने लाचारीनं नाईलाज असतं औद्योगिक व्यवसायाकडे वळवलंय. अरे आम्ही खेळत होतो, आपल्या शेतीला घेऊन होतो, आपल्या जमिनीला घेऊन होतो, तर सन्मानाने जगत होतो. ही आमची अवस्था केली कुणी? ही आमची अवस्था केली कुणी? आज मणिपूर म्हणत आहात. मणिपूर व्हायला आता वेळ लागणार नाही, जागृत व्हावं लागेल. आज आम्हाला म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे माझ्या बाबासाहेबांचे तर मूलतत्व आहे. बाबासाहेबांचे विचार आहेत, आम्ही त्या तत्वावर चाललेच पाहिजे. पण एक सांगू इच्छितो माझ्या आई बहिणींनो, आज बहुजनांची लेकरं शिकायला लागली तर सरकारी शाळा विकायला लागली. कसं शिकणार? आज माझ्या लेकी शाळेमध्ये सुरक्षित नाही, कसं शिकणार? ही शाळामध्ये संस्काराचं केंद्र म्हटलं जातं ना, आहेच ते केंद्र संस्काराचं. शिक्षक म्हणजे काय? हा समाज घडवणारा शिक्षक म्हणतात, आहेच. पण आजचं शिक्षक काय झालं? आज मी कोकणा शाळेतील एक प्रकरण पाहिलं. मी त्या प्रकरणाला उचलून धरलं. आज त्या शाळेमध्ये एका माझ्या 10वीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलं. अरे तिच्या प्रायव्हेट पार्टशी शाळेतला मुख्याध्यापक रोज खेळायचा. कसं जगायचं? कसं शिकायचं? म्हणतात
मुलांना शिकल्या पाहिजेत, मुख्य प्रवाहात आल्या पाहिजेत. कसं येणार आमच्या मुली? आमच्या मुली काय मनोरंजनाचे साधन आहेत का? कसं लढणार? कशा शिकणार? कशा अवस्थेत आहेत त्या? अरे हाच एक प्रकार नाही, अशा कितीतरी प्रकार झालेले आहेत. आज आपल्याला माहित आहे नाशिकच्या शाळेमध्ये एका आमदाराच्या वाढदिवसामध्ये माझ्या 25 मुलींना बारमध्ये नेऊन नाचवलं जातं. काय अवस्था आहे? एखादा कुठला आमदार आला की या मुलींना घेऊन त्याच्या स्वागतासाठी नाचवायला जातात. ही काय अवस्था आहे आमच्या आदिवासी मुलींची? आदिवासींच्या मुलींना काय मनोरंजनाचं साधन समजलं की कधी बोलवा त्यांना नाचायला की नाचणेवाली जमात समजली? कळतच नाही काय होत आहे आमच्या समाजाचं. आज मी या मुलांकरिता मगाशी म्हटलं होतं माझ्या मुलांनी, राहुल यांना जो गोंदिया जिल्हा विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आहे, लढत आहे मुलांकरिता. मी बघितली आहे त्या मुलांची अवस्था. आज इथं असणाऱ्या बहुतेक मुलांच्या आया आलेल्या आहेत, त्यांचे मुलं आश्रम शाळेत आहेत. किती जणांची मुली इथं आश्रम शाळेत आहेत मला सांगा, हात वर करा. किती जणांची मुलं आश्रम शाळेमध्ये शिकत आहेत? नामांकित शाळेत शिकत आहेत. किती जणांचे? एकाचे मुलं आश्रम शाळेत नाही का? नाही का? नाही आहेत ना? पण तरी पण सांगायची ते आहे बहिणींनो, आज ती सुद्धा लेकरं आपली आहे. आज त्यांची अवस्था बघा, काय अवस्थेमध्ये जगत आहे. सरकार इतके आपला एका विद्यार्थ्याच्या मागे 60 ते 70 हजार मिनिमम एवढी रक्कम देत आहे. त्या रकमेच्या हिशोबाने त्या मुलाला किंवा मुलीला ती सुविधा दिली जाते का याची चौकशी करा. आज तुम्ही मुलाला जन्म घालता, वयाच्या 6 वर्षाचं झालं की त्याला नेऊन आश्रम शाळेमध्ये टाकतात. अहो ही आश्रम शाळा आमच्या विकासात, आम्हाला विकासासाठी म्हणत असते. हे आदिवासी विकास विभाग आम्हाला सांगते हे आश्रम शाळा तुमच्या मुलांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आहे. अरे आमची आश्रम शाळा ही शोषण केंद्र आहे, शोषण केंद्र. आज तिथं बंद खोल्यांमध्ये शोषण होतं मुलांचं. हे कुणी विचारावं, हे कुणी सांगावं, हे कुणी पाहावं. जेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते तिथं मुलांची पाहणी करायला जातात तर आपल्या गेटमधून हाकललं जातं. काय दोष? आमच्यापर्यंत माहिती होतं, मन तळमळतं, वाटतं आपल्या लेकराला भेटायला जावं, आपल्या मुलाची अवस्था पाहावं, तो त्याचा हक्क अधिकार आहे त्याला मिळावं, म्हणून आम्ही जात असतो. आम्हाला बघितलं की याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी आमच्या नावाचं असं एक नोटीस काढलंय. प्रत्येक शाळेमध्ये तो नोटीस जाहीर केलेला आहे की हे जर बिरसा ब्रिगेड आणि वीरांगना गाडी दुर्गावती आदिवासी सेवा समितीच्या महिला आणि बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते जर दिसले तर गेट लावायचं, यांना येऊ द्यायचं नाही. हा कुठला जीआर आहे हो? मी माझ्या लेकरांना पाहायला जाऊ शकत नाही का? मी का लढत आहे? मी माझ्या आई बहिणीने एक नीट ऐका. तुम्हाला असं वाटेल की ही बाई कुठल्या तरी आता राजकारणामध्ये उभं होणार असेल म्हणून मी आता पुढाकार घेत आहे आणि लढत आहे. नाही हो, त्याच्यातला प्रकारच नाही. मी यांना वाचत आहे, येथे तुमच्या समोर आहेत ना, यांना मी वाचत आहे. महापुरुषांना यांनी काय मला सांगितलं आणि आता हे काय करायचं आहे हे मी वाचतो. मनामध्ये तुम्ही जेव्हा कधी जा, कधी आपल्या मुलांची अवस्था पहा, डोळ्यात हसू येतं आणि असं वाटतं खरोखर या देशाच्या मूळ मालकाची ही लेकरं अशी का, अशी काय याची अवस्था आणि व्यवस्था झाली. बघा त्यांना जाऊन, फक्त मुलांना त्या शाळेमध्ये तुम्ही जन्म घाला आणि त्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश द्या, एवढीच तुमची जबाबदारी नाही. जेव्हा आमच्यासारखं जेव्हा जातात ना तेव्हा हीच राजकारणातले माणसं आणि तुमच्यातले पालक आमच्या विरोधात बोलतात. काय गुन्हा हो? आमच्यापर्यंत येतात ती लेकरं, सांगतात की काही अशा प्रकारचा त्रास होत आहे आम्हाला. म्हटलं का रे, तुम्ही आपल्या आईबाबांना का नाही सांगत? तर म्हणतात काही आम्ही आईबाबांना सांगतो, पण ते आईबाबा म्हणतात की तूच तसं असणार. कुणाला सांगावं त्या मुलांनी? जेव्हा आम्हाला सांगतात तेव्हा आम्ही जातो, आम्हाला पाहतात आणि गेट बंद करतात. ही अशी अवस्था झाली आहे. म्हणून मला समाजातील सर्व माझ्या बांधवांना माझी विनंती आहे, जर असं कुठल्याही प्रकारचा जेव्हा आम्ही आवाज उठवतो साथ द्या, विरोध करू नका. माझा साथ नसेल जमत तर नका देऊ, पण विरोध करू नका. मी का लढते माझ्या मुलांसाठी माहित आहे? कारण मला कळलं ही माझी आदिवासींची मुलं मुली माझ्या समाजाची धुरा आहे, माझ्या समाजाचं भविष्य आहे. ही जर घडतील तर माझा समाज घडेल ना. आज हीच माझी लेकरं जर अशी कुंकवत होत जातील, आतून भिसून होत जातील तर समाज काय घडणार आणि कशी माझ्या समाजाची धुरा सांभाळणार? कसं होणार आमच्या लेकरांचं? पुढची पिढी जिवंत तरी राहणार काय? आज बघा त्यांची अवस्था. 10वीतला मुलगा अवघ्या एवढाच हाईटचा दिसतो बरं का. विचार करतो मी त्याचा, कारण तुला नीट जेवायला भेटत नाही का? नाही ताई म्हणजे जेवतो. अरे जेवण पहा, अरे इतका निकृष्ट दर्जाचा असतो ना. मी ह्या मजिदपूरच्या शाळेमध्ये मुलांसोबत जेवली, जेवणाला अजिबात चव नाही, तिखटाचं पाणी. मी म्हटलं का रे, हा असं होत असते का? ते म्हणाले मुलं, ताई तुम्ही आज आले ना म्हणून चांगला मिळाला, डोळ्यात टचकन पाणी आला. असं वाईट वाटलं त्यावेळेस. म्हटलं अशा अवस्थेत आमची लेकरं, खरंच एवढीच आमच्या आई वडिलांची जबाबदारी उरली का? अरे आमच्या बापांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानामध्ये तरतुदी आहेत, त्या संविधानामध्ये आम्हाला बोलण्याचा हक्क अधिकार आहे. बोला. जर बोलणार नाही तर तुमची येणारी पिढी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही.
जिवंत ठेवायचं तर बोलावं लागेल. आज आमचा हक्क अधिकार आहे. तुम्ही जेव्हा त्या शाळेमध्ये जाता ना, त्या शाळेचं तुम्ही माहिती मागा. त्या शाळेचे ते आदिवासी आश्रमशाळेचे जे काही जिआर असतात ते जिआर मागा, ते वाचा तुमच्या पालकांचा काय अधिकार आहे. ही कुणासाठी निघली वा आश्रमशाळा? तुमच्यासाठी निघली ना, तुमच्या लेकराच्या विकासासाठी. मग तुम्हाला का बोलण्याचा अधिकार नाही? तुम्हाला पूर्ण अधिकार आहे बोलण्याचं, म्हणून बोलत जा. पण हे तुम्हाला कधी माहित आहे? आज आमच्या आदिवासी माणसाची अशी अवस्था झाली आहे. आज 5 जानेवारी 2011चा हा जजमेंट आहे. आम्ही या देशाचे मूळ मालक. पण मला एक सांगा, इथं बसलेल्या माझ्या भावांना, माझ्या आया बहिणींना, खरंच तुम्हाला या देशाचा मालक असण्याची फिलिंग होत आहे का? आज सरकारी विभागाचा, आज सरकारी विभाग दूरच राहिला. हो, तुम्ही आदिवासी प्रकल्प ऑफिसला जा, तिथे एखादी योजना येते बघा ना, येते ना योजना. तुम्हाला योजना आली ना, तरी एखाद्या अधिकाऱ्याला विचारा ना, किती घाबरता तुम्ही? घाबरता की नाही? अरे खाती योजना दूरच राहिली, तिथं जर मिनरल वॉटर घ्यायचं असतं, पाणी प्यायची असली, तरी किती घाबरता? अरे ते तुमच्या हक्क अधिकाराचा ठिकाण आहे ना, ठसक्याने जा. ही आमच्या धमकच नाही. किती घाबरतो आम्ही? कारण आम्हाला अधिकारच नाही, आम्हाला हक्कच नाही माहिती, म्हणून घाबरतो. आज आमच्या लेकरांची सुद्धा तीच अवस्था झाली आहे. भावांनो, मी या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षीला एक FIR शाळेच्या विरोधात होत आहे माझ्याकडे. का होत आहे? आतापर्यंत होत नव्हती, कारण कुठेतरी या प्रकरण दाबलं जायचं. जेव्हापासून बिरसा ब्रिगेड वीरांगना राणी दुर्गावती या संघटना सक्रिय झाल्या समाजामध्ये, आणि आम्हाला बिरसा ब्रिगेडच्या विचारधारेनं आज आम्हाला काय करायचं, समाजामध्ये कसं पेटवून टाकायचं, या सगळ्या कॅडेटांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं. आज आम्हाला कळलं, या महापुरुषांचे विचार कळला, म्हणून आज आम्ही सक्रिय झालो आणि आपल्या हक्क अधिकारांसाठी पेटून उठलो. आज आपल्याला माहित असेल, 9 ऑगस्टला या गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचं एक ऐतिहासिक आंदोलन झालं की नाही? आपण आलो होतो का आंदोलनाला? आलो होतं का? आले होते. बरेचसे माझे भाऊ आले होते. घराकडनं मला फुल सपोर्ट होता, आणि घराचे माझे बहुतेक भाऊ भरपूर सपोर्ट करतात ते उभे होते. त्यावेळेस असं ऐतिहासिक आंदोलन झालं होतं. मणिपूरच्या विरोधात, UCCच्या विरोधात, आमच्या पेसा कायदा लागू करो, या पेसा कायद्याच्या विरोधात, सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या आदिवासींच्या ज्या काही अन्याय त्याचा होत होता, त्यांच्या विरोधामध्ये आपण 9 ऑगस्टला आंदोलन काढलं होतं. आणि तो एवढा ऐतिहासिक झाला की शासन प्रशासन हादरली की हा एवढा समाज कुठून आला, हा कुणाचा समाज? लोक म्हणतात, अरे आंदोलन करने से क्या होता है? लोक म्हणतात, अरे आंदोलन करने से क्या होता है? हम उनको बता देना चाहते हैं कि आंदोलन करने से हमको, हम जिंदा है, इस बात का हम उनको परिचय देते हैं. अरे आदिवासी समाज अभी जिंदा है, हे याच्यात दिसून पडतात. अरे आमच्या आया बहिणीला तुम्ही लग्न करून फिरवलं, आम्ही बोलणार नाही. आमच्या आया बहिणीचे तुम्ही प्रायव्हेट पार्ट शिकवलं, आम्ही बोलणार नाही. आमच्या आया बहिणीला तुम्ही बारमध्ये नाचवला, तरी आम्ही बोलणार नाही. का? मला नरेंद्र भाऊ म्हटलं की ताई तुम्हाला कार्यक्रम रॅलीमध्ये यावं लागेल. पण काल मी येऊ शकले नाही रॅलीमध्ये. का? काल मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं. हो, काल मला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं. डुकीपार पोलीस स्टेशनमध्ये माझ्या नावाची तक्रार केली आहे. काय म्हणतात तक्रारीमध्ये? मी समाज भडकवते. आता सांगा, माझ्या आया बहिणीवर माझ्यावर अन्याय अत्याचार होणार और हम मुफ्त नहीं करेंगे, ये कहा की बात हुई? अरे कलम 19 माझ्या बापाने लिहून दिलं ना, वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे ना मला बोलण्याचा, आणि माझ्यावर अन्याय अत्याचार होणार मी बोलणार सुद्धा नाही. सांगा, ही काय हुकुमशाही चालू आहे? मी काय केलं असेल? अरे माझ्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, माझ्या लेकरांना त्यांची सुविधा मिळत नाही आहे, शाळेमध्ये माझ्या मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहे, माझ्या बहिणींवर लग्न फिरवलं जात आहे, तरी बोलू नका. काय आहे अवस्था? काय आहे समाजाची व्यवस्था? मला पोलीस स्टेशनला बोलवलं आणि म्हणाले की मॅडम तुम्ही अशा प्रकारचं काम करत असता. मी म्हटलं साफ मला एकच उत्तर द्या, समाज भडकवणे म्हणजे काय? समाज भडकवणे म्हणजे काय? मी माझ्या समाजाला फक्त शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे बाबासाहेबांच्या तत्वानुसारच सांगत असते. बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानानुसार देश चालत आहे. बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून संविधान दिलं, आज देश संविधानावर चालत आहे. बाबासाहेबांचेच तत्व सांगत आहे ना, मग याच्यात भडकवण्यावाले शब्द आले कुठून? एक विचाराची भाग आहे की नाही आहे? आज मला म्हटलं जातं की तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांची मिसेस आहात. हो, मी शासकीय कर्मचाऱ्याची मिसेस आहे, नक्कीच. पण मी एक आदिवासीची लेक आहे, मी आदिवासी समाजाची आहे, हा प्रथम आहे की नाही? शासकीय कर्मचाऱ्याची मिसेस नंतर आहे, पण मी आदिवासी समाजाची लेक आधी आहे ना, आणि मला वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे ना. जेव्हा माझ्या समाजावर असा कुठलाही प्रकार होणार तर मी बोलणार नाही का? बोलणार
मागत असतात. पण आमच्यासारख्या काही महिला त्या सक्षम आहे, ज्या लढण्यास इच्छुक आहे, ज्यांना ही महापुरुष कळत आहे, त्या लढण्यासाठी पुढाकार घेत आहे. मग कुठं आम्ही चुकीचं करत आहोत? सांगा मला, खरंच मी चुकीचं करत आहे का? आपल्या समाजासाठी लढणं गुन्हा आहे का? सांगा माझ्या आई बाबांनो, माझ्या भावांनो, मी तेच काम करत आहे. मी माझ्या या दुर्बडलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात यावं, माझ्या समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून मी लढत आहे. मी नाही, अरे मी एक शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी नाही, माझा समाज 40 शासकीय कर्मचाऱ्याच्या पत्नी लढत आहे. त्यांना कळत आहे की आमचा समाज गरीब आहे, आमच्या समाजाच्या महिला भगिनी विचार आपलं रोजी पाणी पाडून इथे लढायला येऊ शकत नाही, पण त्यांची इच्छेची लढाई आम्ही लढू शकतो म्हणून त्या आज लढत आहे. पण इथला हा घेण्याच्या काळाच्या सरकारला कुठंतरी ही गोष्ट खूपच आहे. आज त्यांना कुठेतरी दिसत आहे की हा माझे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात माहित आहे का? अगर ज्या समाजाची तुम्हाला प्रगती पाहिजे असेल ना, अगं तुम्हाला जर समाजाची प्रगती पाहिजे असेल, समाजाची प्रगती मोजायची असेल, तर त्याआधी त्या समाजाच्या महिलांची प्रगती मोजा. या मी विचारांना मानते, या विचारांना मी आत्मसात केली. खरोखरच आधी आपण म्हणतो ना, माझा एसटी समाज पाहिलं का, माझ्या आधी एसटी समाजाच्या महिला भगिनी काय लढतात, काय शिकल्या त्या? प्रत्येक महिला शिकत आहे, प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आज माहिती आहे का, आज फक्त 2च वर्गाला कळलं, हे तुम्हाला आम्हाला कळलं नाही, पण आज आमच्या 2च वर्गाला कळलं. एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा माझा एसटी समाज. त्यांना माहित आहे की ते मंदिरामध्ये कोणी देव नाही, हे आम्हाला कधी कळलं. हे आपल्याला सोबत करावं लागेल. मी तुम्हाला एक सांगतो, जीवनात एक तरी एसटी समाजाची महिला आपली मैत्रीण ठेवा. माझी मैत्रीण आहे, माझ्या मैत्रीण आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या भावंड आहे. मी सगळ्यांना आपले भावंड मानते, कारण आज त्यांच्यापासून मी जर लढत असेल ना, तर खरंच मी एसटी समाजातून एक प्रेरणा घेतली लढण्याची. अन्याय कधीही सहन करायचं नाही आणि अन्याय गुणावर करायचं नाही. मी लढली, आज त्यांच्यातून शिकली, समजली समाज म्हणजे काय असतं. आज खरंच त्या आज माझा एसटी समाज यशाच्या उंच शिखरावर आहे. कशामुळे? त्यांनी या महापुरुषांना आत्मसात केलं. आज माझी आदिवासी महिला भगिनी कुठेच कमी नाही हो, फक्त गरज आहे तुम्हाला जाणून घेण्याची, या महापुरुषांना वाचून घेण्याची गरज आहे. आज तुम्हाला असं वाटत असेल कुठला तरी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आमचा उद्धार करेल, हे डोक्यातून काढून टाका. कुठलाच बाबा काबा आमच्यावर आता कुठलाही अन्याय अत्याचारासाठी धावून येणार नाही. आपली ही हक्काची लढाई आपल्याला लढावंच लागेल. आज आपल्याला माहित असेल की आज आमच्या मोठ्या प्रमाणावर गोंदिया जिल्ह्यामध्ये आज विस्थापनाच्या मार्गावर आदिवासींच्या हक्क अधिकार संपवण्याची षडयंत्र सरकारने चालू केलेली आहे. आज त्याकरिता बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आज आम्ही कॅडेट कॅम्प घेत आहोत आणि समाजामध्ये या विषयीची जागृती करत आहोत. पण इथचे सरकार आपल्याला या कुठल्याही गोष्टीकडे आपल्या गंभीर विषयाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे. पण आज तुम्हाला माहित असेल, आज गोंदिया नागपूरला विधानसभेवर बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आपण एक मोठं आंदोलन काढलं. अहो कुणाची हिंमत आहे हो, रात्रीच्या 1:30 वाजतापर्यंत पहिलं आंदोलन असेल. नागपूरच्या विधानसभेवर 5 वाजतापर्यंत कुणी आंदोलन करतं की नाही करता का? आम्ही रात्रीच्या 1:30 वाजतापर्यंत आंदोलन केलं. सरकार कसली मास बोलायला तयार नाही. अहो बोलायला त्यांच्याकडे शब्दच नाही ना, काय बोलणार? त्यांचेच प्रकल्प आहेत, त्यांचे तिथे शहर आहेत, काय बोलणार ते? बोलायला तयार नाही. पण आता या आपल्या आदिवासी समाजाने त्यांना आज जाऊन विचारावं लागेल, कारण आज आमच्या हक्काधिकार संपत आहेत. आमची येणारी पिढी कशी जिवंत राहणार? आज हे म्हणतात ना, हिंदू राष्ट्र काय आहे हिंदू राष्ट्र? आदिवासी मुक्त भारत म्हणजे हिंदू राष्ट्र. आज म्हणतात डिलिस्टिंग आज मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये आता डिलिस्टिंगचा मुद्दा गाजत आहे. माझ्या आई बहिणींनो लक्ष द्या, कारण तुम्हीच घरचे सगळे कारभार करत असता. ये देव लावोगे, वो देवी लावोगे, ये दरवाजे पे लटकाओगे. आज तुम्ही या डिलिस्टिंगचा सर्वात मोठा शिकार होता. आज तुम्हाला माहित आहे घरामध्ये कुठला देवा नसताना कुणाची पूजा करायची, हे सगळे कारभार तुम्ही महिला वर्गाने केले. यात मात्र शंका नाही. माझ्या बाजूला तेवढी वेळ नसते, पण माझ्या आई बहिणीला माहीत नसते बा. आपल्याला माहित असेल की किती प्रकार आज डिलिस्टिंगचा प्रकार चालू आहे. आज आम्हाला म्हटलं जातं अरे वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मला एक सांगा, इथेच बसलेल्या माझ्या आई बहिणी आणि भावांना माझा एक प्रश्न आहे, डिलिस्टिंग फक्त आदिवासींच्या बाबतीत का होत आहे? एक प्रश्न करता मी आपल्याला, डिलिस्टिंगचा प्रकार आपल्याशीच का होत आहे? डिलिस्टिंग तर सगळ्यात एससी मध्ये, एसटी मध्ये, ओबीसी मध्ये, आदिवासींमध्येच का असं होतं?
आज स्वतःला आम्ही म्हणतो ना निसर्ग पूजक, निसर्ग पूजक. आम्ही निसर्ग पूजक आहोत, तर निसर्गाला माना, निसर्गाच्या चालीरीती रिवाजांना माना, ह्या घुसटलेल्या चालींना त्यागून द्या. आपल्या पिढीचा, आपल्या येणाऱ्या पिढीचा संरक्षण करा, त्यांच्या हक्क अधिकारांचं संरक्षण करा. आज आम्ही वारंवार तुम्हाला सांगत आहोत. आज मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी यात्रेमध्ये दिसतात. हा तुमचा प्रश्न आहे, पण आज तुमच्या या एका पावलामुळे आज कुठे ना कुठे आमची संस्कृती सुद्धा लोप पावत आहे. आज आम्ही दुसऱ्याच्याही बापाला आपला बाप म्हणायला तयार आहे. काय खराबी आहे आमच्या बापामध्ये? कारण आम्ही आमच्या बाप कधी समजूनच घेतलं नाही. याने त्याने सांगितलं हा बाबा तो बाबा, ही अम्मा ती तम्मा, याच्यातच आम्ही राहिलो. आज इथं एखादा मोठा एखादा आबा बाबा काबा येतं का, तिथं बसायला जागा नसते सर्वात अधिक. पण इथं आज आम्ही एक अधिकार जनसभा ठेवलेली आहोत. हे अधिकार, अरे तुमच्याला कुठला आबा बाबा काबा जगायला शिकवणार नाही, ही अधिकार जनसभा तुम्हाला शिकवणार. ही पुढची पिढी तुम्हाला कशी जिवंत ठेवता येणार हे शिकवणार. म्हणून जागृत व्हा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या हे सर्व हक्क अधिकार खूप धोक्यात आलेले आहेत. आज आपला 110 गावं उठण्याच्या मार्गावर आहे. आज आम्ही लढत आहोत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. सरकार आमच्यावर प्रेशर देत आहे. आज आम्ही 9 तारखेला जो आंदोलन केला, त्या आंदोलनामध्ये आज आमची चौकशी, आज किती दिवस झाले मला वाटतं भरणे सर, आज आमचे 5 ते 6 महिने होऊन गेले सर. आजही आम्हाला आमची चौकशी चालू आहे. चौकशी चालू आहे. हे कोण? हे नक्षलवादी तर नाही ना, हे नक्षलवादी तर नाही ना. आम्ही संविधानाच्या आधारे आज आम्ही आंदोलन करत आहोत. संविधानाच्या मार्गावर जरा जागृती करत आहोत. उद्या जरी मी आंदोलन केले असेल तरी संविधानिक मार्गाने त्याची परमिशन घेतलेली आहे. संविधानिक मार्गाने आम्ही कार्यक्रम घेत आहोत. मग आम्ही कुठून आम्ही कुठून नक्षलवादी दिसतो? आमच्या हातामध्ये कलम आहे, आमच्या आमच्या विचारांमध्ये संविधानाचे विचार आहेत. आम्ही कुठे आमच्या हातामध्ये कुठे दुर्री तुम्हाला AK-47 दिसतं का? नाही ना. मग आम्ही तुम्हाला कुठल्या अँगलनी नक्षलवादी दिसतो? आदिवासींना नक्षलवादी समजणं सोडून द्या. आपल्या हक्क अधिकारासाठी लढणं म्हणजे नक्षलवाद करणं नाही हो. प्रत्येकाला अधिकार दिला आहे संविधानाने. आज याच संविधानाच्या आधारे आम्ही लढत आहोत आणि पुढची लढाई सुद्धा आमची ही संविधानाच्या आधारावर असेल. आज मला या मंचावर आयोजन समितीनं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही आयोजन समितीचे मनापासून आभार मानत आहे. एक जाता जाता आपल्याला बोलू इच्छिते. कुछ तो सूझ चुका, कुछ तो सूझ चुका, कुछ तो जिम्मा लो, कुछ तो सूझ चुका, कुछ तो जिम्मा लो उस उलगुलान का जो तुम पर हम पर उदार है. उलगुलान, उलगुलान, जय सेवा.